आता ॲव्हरेजमध्ये नव्हतं म्हणलं काय बुवा. अहो आमच्या एक माजलगावचा भजन आहे, त्यानं मोबाईल घेतला नवीन लावल्यानंतर एंगेज आल्या म्हणतात ना, कृपया या मार्गावली सर्व लाईन व्यस्त आहे, थोड्या वेळाने डायल करा. त्यांना लावला की तिकून तसा आवाज आला. ते म्हणतो, ए मावशी तुमची मग ओळख नाही काय नाही, तुम्ही मध्ये मध्ये गाऊन बोलतो. मी म्हणलं काय झालं. ते म्हणलं मी फोन दुसऱ्याला लावतो आणि ती बाईच बोलते. म्हणलं आपल्या ओळखीची बी नाही ना. म्हणलं आता काय बोला असल्या माणसाला, कशाला मोबाईल वापरायचा. हे येडपट माणसं. आणि काही काही मोबाईलचा इतका अतिरेक झाला आहे. मोबाईल हे रोडनं जे ॲक्सिडेंट व्हायलेत ना, हे केवळ मोबाईलमुळं. कानात घालणं. अहो इतकं व्हॉट्सअपचं वेळ आहे महाराज, तुम्हाला काय सांगावं. तितकं देवाचं लागलं ना, देव भेटायला उशीर नाही हो. सध्या क्रिकेट, टी व्ही आणि मोबाईल ह्या तीन गोष्टीचं इतकं वेळ आहे. अहो किती वेळा एक माणूस व्हॉट्सअप बघत बघत रस्त्यानं चाललं आणि ते व्हॉट्सअप बघत बघत दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसलं. आणि ती बाई बी इतकं सिरियल बघण्यामध्ये रंगली होती, टी व्ही बघण्यात. तिला वाटलं नवराच आला काय की. तिनं पाणी आणून दिलं, तिला पाणी दिलं आणि पुन्हा टी व्ही बघत बसली. आणि त्या बाईचा जो खरा नवरा होता तो व्हॉट्सअप बघत बघत घरापाशी आला आणि ह्याला बसलेलं बघितलं. तो म्हणतो सॉरी मी चुकून इकडं आलो, ते दुसरीकडे गेलं निघून. आता काय माणसं. अरे इतकं कुठं वेळ असतं का काय बा. अहो ते म्हणले निदान मला सांगायचं. अहो खरंच आता हे मोबाईलचं वेळ, खेळाचं वेळ, किती वेळ आहे खेळाचं. अहो क्रिकेटचं बघा ना. तुम्हाला सांगू का महाराज, हे पहिलं शहरच्या लोकांना कळत होतं. आता खेड्यापाड्यात म्हाताऱ्या बायांना मॅच कळतो. आता काय सांगावं म्हाताऱ्या बायांना. एके दिवशी एका गावात काल्याचं कीर्तन झालं. मी जेवायला बसलो. ते भारत पाकिस्तान ते 20-20 काय म्हणते ते सामना चालू होता. ती म्हातारी इतकं रंगली खेळ बघण्यात. माझ्या ताटातली